Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए। महात्मा बसवेश्वर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील लोकशाहीचे पहिले उद्गाते होते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी महात्मा बसवेश्वर पुतळा उद्यान शक्तिभक्ती चौक निगडी येथे व्यक्त केलं। वीरशैव लिंगायत समाज आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते। ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तुकाराम पाटील अध्यक्षस्थानी होते, तसेच नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज आहेरराव, पिंपरी चिंचवड साहित्य मंचाचे अध्यक्ष राजेंद्र घावटे, सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित, बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष नारायण बहिरवडे, महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलताना पुढे म्हणाले की 12व्या शतकात बसवेश्वर यांनी लोकशाहीची मुळे रुजवली। कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा अशा असंख्य प्रबोधीच्या विचारांचे पूर्वज म्हणजे महात्मा बसवेश्वर होते। यामुळेच महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय, राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम अशा अनेक दिग्गजांनी बसवेश्वर यांच्याविषयी एकमुखाने गौरव उद्गार काढले। इंग्लंडमध्ये थॉम्स नदीच्या काठावर बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात आला। त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांना लिंगायत समाजापुरते मर्यादित ठेवता येणार नाही, तर वैश्विक महापुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल। तसेच त्यांच्या लोकशाही तत्वावरील वचनानुसार साहित्य, संगीत, कला यांनाही वैश्विक परिमाण लाभेल। व्याख्यानापूर्वी पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित शब्दवैभव काव्य संमेलन संपन्न झाले। ज्येष्ठ कवी प्राध्यापक तुकाराम पाटील कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते। यामध्ये राज आहेर, राजेंद्र घावटे, अनिल दीक्षित, शोभा जोशी, चंद्रकांत धस, मीना शिंदे, रमेश उमरगे, रेवती साळुंके, पितांबर लोहार, बाबू डिसोजा, रेणुका हजारे, सदानंद सिंगनाथ, हेमंत जोशी, निलेश सेंबेकर, सविता इंगळे, कैलास भैरट, पौर्णिमा कोल्हे, अरुण कांबळे, ज्योती देशमुख, दत्तू ढोकळे, वंदना इनानी या निमंत्रित कवींनी सहभाग घेतला। गझल, लावणी, सवाल जवाब, दोहे, मुक्ताछंद अशा वैविध्यपूर्ण काव्यप्रकाराच्या आशयगर्भ कवितांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने कवी संमेलन उत्तरोक्त रंगत गेलं। सीमा गांधी यांनी सूत्रसंचलन केलं। कवी संमेलनानंतर लिंगायत सखी मंचच्या महिलांनी नाटिका, नृत्य यांचे सादरीकरण केलं। दत्तात्रय बहिरवडे, अनाराय बिरादार, चंद्रशेखर दलाल, गुरुराज चरंतमठ, बसवराव साखरे आणि वीरशैव लिंगायत समाज कार्यकर्ते यांनी संयोजनात परिश्रम घेतलं। राजाराम सावंत यांनी आभार मानलं, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।